नमस्कार मंडळी, स्वाद सुगरणीचा मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत होळी निमित्त स्पेशल अशी मऊ लुसलुशीत पुरणपोळी। तत्पूर्वी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बाजूचं बेल आयकॉन दाबा। तर पुरणपोळीसाठी आपण ही पाव किलो चण्याची डाळ घेतलेली आहे, पाव किलो मैदा घेतलेला आहे, पाव किलो गूळ घेतलेला आहे, 2-3 चमचे आपल्याला तूप लागणार आहे, वेलची पावडर घेतलेली आहे, जायफळ घेतलेला आहे, हळद लागणार आहे आपल्याला आणि थोडं मीठ लागणार आहे। आता ही डाळ आहे ते आपण स्वच्छ धुवून शिजायला ठेवणार आहोत। डाळ आता आपण शिजायला ठेवलेली आहे। डाळ शिजेपर्यंत आपण आता पीठ आहे ते मळून घेणार आहोत। आपण हा मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत, थोडीशी हळद घालणार आहोत। हळदीमुळे पुरणपोळ्यांना खूप छान रंग येतो आणि खूप छान दिसतात। आता हे आपण तूप गरम करून घेतलेलं आहे, त्याचं मोहन घालणार आहोत पिठामध्ये। तुपामुळे पोळ्या खूप छान लागतात। तर हे छानसं मिक्स करून घ्यायचं। तुम्ही या मैद्याऐवजी गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता किंवा अर्धा गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा असं घेऊन पोळ्या करू शकता। पण आमच्या भागामध्ये अशा मैद्याच्या पोळ्या केल्या जातात, खूप छान पोळ्या होतात आणि खूप मस्त मऊ अशा होतात। तर आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून आपण असं मऊसर पीठ मळून घेणार आहोत। पीठ छान असं आपटून वगैरे आपण मळायचं आहे, जेणेकरून पीठ छान असं मऊसूत होतं आणि पोळ्या खूप छान होतात। सैलसर आपल्याला असं पीठ मळायचं आहे, त्याला तूप लावून आपण हे मळून घेणार आहोत। छानसं असं कुटायचं आहे पीठ। आता पीठ आपलं मळून झालेलं आहे आणि आपली डाळ आणि पुरण होईपर्यंत हे पीठ असं आपण मुरत ठेवणार आहोत। पीठ जितकं छान मुरेल तितक्या पोळ्या आपल्या खूप छान होतात। आता आपण हे पीठ मुरायला ठेवणार आहोत आणि आता आपण पुरण तयार करणार आहोत। आता ही पुरण बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे। आपली डाळ आहे ती एकदम साफ शिजलेली आहे, बघू शकता तुम्ही। डाळीतलं पाणी सुद्धा पूर्णपणे मुरलेलं आहे। तुमच्या डाळीमध्ये जर पाणी राहिलं असेल तर गाळून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये आपण गूळ घालायचा आणि गॅस अगदी बंद करायचा आणि गूळ एकजीव करायचा डाळीमध्ये आणि छान असं ढवळून घ्यायचं। त्याच्यामध्ये आता आपण वेलची पावडर घालूयात आणि जायफळ आहे तो असं किसून घ्यायचा किसणीने आणि मंद आचेवर हे असं आपल्याला ढवळत राहायचं आहे। साधारणपणे 10-12 मिनिटं आपल्याला हे ढवळायचं आहे। गूळ त्याच्यामध्ये विरघळला की असं पातळ होतं हे मिश्रण आणि डाळ बघू शकता तुम्ही, आपली डाळ अशी पूर्णपणे अशी मेल्ट पातळ व्हायला लागलेली आहे। वाटायची जास्त गरज सुद्धा लागणार नाही आणि पूर्ण असं हे आता घट्ट होईपर्यंत आपल्याला असं ढवळायचं आहे। बघा तुम्ही, छानपैकी आपली डाळ सुद्धा आता बारीक झालेली आहे, वाटायची जास्त गरज सुद्धा लागणार नाही। इतक्या सहजपणे आपण हे पुरण तयार करणार आहोत। पूर्ण कोरडं होईपर्यंत आपल्याला हे असं ढवळून घ्यायचं आहे। मस्त आपलं पुरण झालेलं आहे। वाटायची अजिबात गरज नाहीये, पण एखादा कण राहू नये म्हणून आपण चाळणीतून असं हे बारीक करून घेणार आहोत। अशाच सुद्धा तुम्ही पोळ्या लाटू शकता, अजिबात वाटायची वगैरे गरज लागत नाही। किंवा तुमच्याकडे स्मॅशर असेल तर तुम्ही मॅश करू शकता किंवा मिक्सर मधून सुद्धा एकदा फिरून घेऊ शकता। आपलं पुरण खूप छान झालेलं आहे। अगदी सोप्या पद्धतीत आपण हे केलेलं आहे, अगदी खटपट अजिबात लागलेली नाहीये त्याला। मस्त पुरण झालेलं आहे। असंच आपण सगळी डाळ हे जे आहे ते पुरण चाळणीतनं फिरून घेणार आहोत। पुरण आपण चाळणीतून काढून घेतलेलं आहे, मस्त झालेलं आहे एकदम।
आता आपण पोळ्या करून घेऊयात. आपल्या पिठाचा आहे असा गोळा करून घ्यायचा एक, असा त्याला आकार द्यायचा, पारी करायची अशी. आणि जेवढं आपण पीठ घेतलं होतं त्याच्यापेक्षा जास्त पुरण घ्यायचं. पुरणाचा सुद्धा असा गोळा करायचा आणि पिठाच्या मध्यभागी भरून असं पुरण खाली घालायचं आणि पीठ हाताने वरती करत जायचं आणि असं फिरून बंद करायचं आहे गोळा. आता आपला पोळीचा गोळा झालेला आहे. आता आपण पोळी लाटून घेऊयात. गोळ्याला थोडंसं असं पीठ लावायचं मैद्याचं आणि पोळी लाटून घ्यायची. पोळी अगदी इझिली लाटली जाते. इझिली आपली पोळी लाटली जाते, बघू शकता तुम्ही. अजिबात फुटत वगैरे नाही. मस्त झालेली आहे पोळी आपली लाटून. आता पोळी आपण भाजून घेऊयात. एक साइड आपली थोडीशी भाजून झाली की आपण पोळी पलटी करून घ्यायची. आणि दुसरी साइड सुद्धा आपल्याला भाजायची आहे. त्याच्यामध्ये आपण असं तूप सोडून घ्यायचं. जेवढं तुम्हाला हवं तसं तुम्ही तूप वापरू शकता. तुपामुळे पोळी खूप छान लागते. मस्त. दुसरी साइड सुद्धा आपण अशीच भाजून घ्यायची. आपली पोळी आता झालेली आहे. खूप छान पोळी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. चवीला सुद्धा खूप छान लागतात. तर दुसरी सुद्धा पोळी आपण अशीच करून घेणार आहोत. गोळा करून त्याची पारी करून घ्यायची आणि त्याच्यात पुरण घालायचं. अशा प्रकारे ही पारी अशी बंद करायची. खूप सोप्या पद्धतीने लाटल्या करता येतात आपल्याला हे पोळ्या. खटपट अजिबात नाहीये. पुरण पण आपण खूप सोप्या पद्धतीने केलेलं आहे आणि पोळ्या सुद्धा इझिली लाटल्या जातात आणि खूप छान होतात. मऊसूत अशा पोळ्या होतात. बघा तुम्ही. पोळी आपली झालेली आहे लाटून. आता भाजून घेऊयात. एक साइड थोडीशी भाजली की पोळी पलटी करून घ्यायची आणि भरपूर असं तुम्हाला आवडत असेल तसं तूप तुम्ही घालू शकता. मस्त छान आपली पोळी फुललेली आहे. आपल्या आता पुरणपोळ्या तयार आहेत. तुम्ही दुधाबरोबर खाऊ शकता, कटाबरोबर खाऊ शकता. मस्त पोळी झालेली आहे आपली आणि खूप मऊ लुसलुशीत अशा पोळ्या झालेल्या आहेत. दुसऱ्या दिवशी सुद्धा खूप छान लागतात पोळ्या. तुम्हाला आमची ही पुरणपोळीची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा,
तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि आमचा आजचा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल खूप खूप थँक्यू.